चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग 25 मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चित्रा संदीप पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चित्रा संदीप पवार यांनी धार्मिक भावना भडकवणारा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी हे आरोप केले। या प्रकरणी निवडणूक आचारसंहिता व लोकप्रतिनिधी अधिनियमाचं उल्लंघन झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावेळी भाजपच्या उमेदवार श्रुती वाकडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला। नमस्कार, आपल्या सर्वांचं लोकसेवा न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक उमेदवार आरोप प्रत्यारोप करत आहेत। प्रचाराची परिसीमा गाठलेली आहे, प्रचार शिगेला पोहोचला आहे आणि प्रभाग क्रमांक 25 क मधील उमेदवार आहेत श्रुतीताई वाकडकर यांच्याकडून जाणून घेऊयात खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 25 क मधील विरोधी उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी प्रभागातील नागरिक महिला भगिनींना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्यावरती आरोप केले। ते आरोप कशा प्रकारचे आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई नमस्कार। नमस्कार। आपण प्रभाग क्रमांक 25 क मधल्या उमेदवार आहात आणि आपण विरोधी उमेदवारावरती गंभीर आरोप करतायत। आरोप काय आहेत? माझे आरोप असे आहेत की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत सौ चित्रा संदीप पवार यांनी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अयोध्येला ट्रिप नियोजन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आचारसंहिता ही चालू आहे आणि नियमांचा भंग कुठेतरी झालेला आहे आणि ह्या काळामध्ये त्यांनी ही ट्रिपचं आयोजन केलेलं आहे आणि लाखो रुपयांचा खर्च देखील इथे झालेला आहे। त्याची पण देखील निवडणूक आयोजकांनी नोंद घेतली पाहिजे। त्याच्यामध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता चालू असल्या कारणाने ही ट्रिप अशी कुठलीही होऊ शकत नाही असं मला वाटतं। आयोजकांनी कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला पाहिजे असं मला वाटतं। खऱ्या अर्थानं आचारसंहिता आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रोजचा खर्च ठरवून दिलेला आहे। प्रत्येक उमेदवाराला आपला खर्च देखील दाखवायचा आहे। त्यामुळे ही जर ट्रिप नक्कीच काढली गेली असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची तुम्ही मागणी कराल? हो, नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की ह्या सगळ्या खर्चाचा कुठेतरी नोंद निवडणूक आयोगांनी समाविष्ट करून घेतली पाहिजे या खर्चाची असं मला वाटतंय। ताई तुम्ही गंभीर आरोप करताय, विरोधी उमेदवार आहेत आणि मग त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का? हो आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत। आज सकाळीच एक मेसेज त्यांनी पाठवला आहे की सकाळी 8 वाजता पुणे स्टेशनवरती सगळ्यांनी पोचायचं आहे आणि त्या संबंधित माझ्याकडे हे फोटोज आहेत की मोफत दर्शन यात्रा अयोध्येसाठी आणि हे चित्रा पवार आणि हे संदीप पवार। 100% हा मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार आहे, याबद्दल तुम्ही आणखी काय बोलाल? नक्कीच हा 100% प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण की त्यांना असं वाटतंय कुठेतरी भाजप आणि आमचा पॅनल हा स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही निवडून येऊ। त्यांना कुठेतरी कदाचित त्यांचा पराभव दिसत आहे आणि म्हणून त्यांनी कदाचित हे पाऊल उचललं असेल। माझी निवडणूक आयोगाकडे एवढीच मागणी आहे की जे संबंधित राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांचा जो हा काही खर्च आहे तो निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे असं मला वाटतंय आणि ह्या संबंधितली सगळी तक्रार मी देखील निवडणूक आयोगांकडे करणार आहे।